विठ्ठल 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 हरि ओम। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात् परगुरु ज्ञानदेव भगवंत। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद। गुरुचरित्रामध्ये ज्या साधनांचं प्रवर्तन केलेलं आहे किंवा ज्या भावाची जोपासना अक्षर माध्यमातून केलेली आहे तो भाव जर कोणता असेल तर त्याला सद्भाव असं म्हणावं लागतं। सद्भाव याचा अर्थ असा आहे की परमसत्याशी निगडीत आपल्या सर्व वृत्ती करावयाच्या आणि सर्व वृत्ती समूहाला परमात्मा तत्वाकडे जाण्यासाठी म्हणून सतत प्रवृत्त करायचं आणि त्यासाठी आपल्या ठिकाणी असलेल्या इच्छाशक्तीचा तसंच प्रार्थना माध्यमातून सद्गुरुनाथ महाराजांच्या आशीर्वादाचा उपयोग करायचा आणि अशा गोष्टीतून जो भाव साधकाच्या अंतःकरणामध्ये सघन होतो त्याला सद्भाव असं म्हणतात। जी साधनं सांगितलेली आहेत ती साधनं परमार्थ वृत्तीला पूरक आहेत, पोषक आहेत आणि त्याचबरोबर वृत्ती लय करण्यासाठी म्हणून अतिशय उपयोगी आहेत। मन आणि बुद्धी यांचं ऐक्य होण्यासाठी म्हणून या साधनांचा उपयोग होत असतो। आपण जी कथा ज्या कथेवर विचार करतो आहोत ती कथा भगवान वामदेवांची आहे। वामदेव हे प्रत्यक्ष शिवावतार आणि विश्वकल्याणासाठी म्हणून पृथ्वीवर हिंडत असताना आपल्या सहज अवस्थेमध्ये ते क्रौंचारण्यात गेले आणि त्या ठिकाणी त्यांची आणि त्या ब्रह्मराक्षसाची भेट झाली। ती भेट अतिशय सुंदर अशा प्रकारची होती आणि त्या भेटीतून जर कोणती निर्मिती झाली असेल तर विश्व प्रबोधनकारी अशा प्रकारचं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे सुंदर वृत्तींची जोपासना मानवी देहात जर केली तर त्यातून सुंदर निर्माण होतं आणि जर पाप प्रवृत्तीतून वर्तन घडलं गेलं
तर त्या पापाची फळंसुद्धा भोगावी लागतात. हे अतिशय सुंदर प्रबोधन या अध्यायामध्ये आपणाला पाहायला मिळतं. ब्रह्मराक्षस राजा असताना 25 जन्मापूर्वी त्यांनी जे काही पुण्य केलेलं होतं त्या पुण्याचं फलित म्हणून वामदेवांची त्याला भेट झाली. पण पाप जे त्यांनी केलेलं होतं म्हणजेच आपलं अनुवर्तन अत्यंत अशुद्ध अशा प्रकारचं करून स्वतः उपभोग घेत राहायचं आणि लोकांना त्रस्त करायचं, या वृत्तीतून त्यांनी जे आचरण केलं त्या आचरणाचं फळ म्हणून त्याला विविध अशा योनीमध्ये नाना जन्म घ्यावे लागले आणि आपल्या पापाचं परिमार्जन करत राहावं लागलेलं आहे. या योनी हे सुद्धा एक प्रतीकच आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योनींचा उच्चार केलेला आहे. सर्पयोनी आहे, पक्ष्यांच्या विविध जातींचा उल्लेख आहे, त्याचप्रमाणे आणखी काही सरपटणारे प्राणी वगैरे यांचाही उल्लेख आहे. तो सगळा उल्लेख आपण प्रत्यक्ष या ठिकाणी त्याचा विचार करण्यापेक्षा आपण मुळातनं जर ग्रंथ वाचला तर आपल्या प्रत्ययाला येईल. पण या योनी अशा प्रकारचे त्याला प्राप्त का झाल्या, तर देहाचं कवच जे असतं ते कवच वृत्तीनुरूप परमात्म शक्ती धारण करायला लागते. परमात्म शक्तीचा तो अधिकार आहे. जर वृत्ती विशेष करून पाप प्रवृत्तीनं युक्त असेल तर त्या पापाचरणाचं फळ म्हणून त्याला तशा प्रकारचा देह देण्यात येतो आणि त्या देहातून त्याला विविध अशा प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. या ठिकाणी एक विचार अतिशय महत्त्वाचा येतो असा की ज्याचा जो देह असेल तो त्याला प्रिय असतो, मग कसाही देह असो आणि जन्म कुठेही हो, पण तरीसुद्धा देह माध्यमातनं जर प्रतिकूल संवेदना सतत अनुभवाव्या लागल्या तर होणारं जे दुःख आहे आणि मानसपिंडाला होणारा जो त्रास आहे त्या त्रासाचा केवळ विचार करून भागत नाही. तो त्रास कसा असेल याच्यावर जर आपण विचार केला तर बुद्धीसुद्धा विलक्षण रीतीनं व्यग्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि काही सुचेनाचं होतं. आणि म्हणूनच या अध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे की मनुष्याचा जन्म जो आहे हा अत्यंत भाग्यानं मिळालेला असतो असं सर्वांनीच सांगितलेलं आहे. आणि त्या जन्मामध्ये मनुष्यानं आपलं कल्याण करून घ्यावं आणि कल्याणाचा मार्ग जर कोणता असेल तर उत्तम प्रकारचं कर्म करणं, उत्तम प्रकारचे विचार ठेवणं आणि सर्वोत्तम असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या धारणेत राहून आपलं जे जीवन आहे ते व्यतीत करत असताना अशा तऱ्हेनं व्यतीत करावं की जेणेकरून आपलं अस्तित्व हे इतरांना, केवळ मनुष्यांनाच नव्हे तर प्राणीमात्रालाही त्रासदायक होऊ नये. पृथ्वीवरनं चालताना सुद्धा आपणाला सांगतो हळूवारपणे चालावं, बोलताना मृदूपणे बोलावं. इतकंच नव्हे तर लोकानुनय करत असताना इतरांच्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण होईल अशा प्रकारची वृत्ती असावी असं प्रबोधन ठिकठिकाणी आपल्या धर्मवाङ्मयामध्ये आहे. पुष्कळ वेळा लोक असं म्हणतात की असं जर सगळेच वागायला लागले तर जग चालणार नाही. जगाचं चालणं जे आहे आणि जग हा जो विषय आहे हा विषय थोडासा बाजूला ठेवायचा आहे. जग म्हणजे आपण काय करतो तर पृथ्वीच्या
एकंदर मर्यादा ज्या आहेत त्या मर्यादेपर्यंत पृथ्वीमध्ये सागर आहेत, नद्या आहेत, पर्वत आहेत, दऱ्या खोरे हे सगळं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्या सगळ्याचं गणित म्हणून जग हा शब्द वापरतो. पण जग या शब्दाचा खरा अर्थ असा आपण घ्यायचा जो परमार्थामध्ये आहे, जो साधक आहे. जगण्याची जी पद्धत आहे, जी पद्धत ज्या अंगीकृत केलेली आहे ती सुंदर रीतीनं आपल्या विचाराशी निगडीत करायची आणि ते विचार जिथपर्यंत कार्यरत असतात ते त्याचं जग, असा जग या शब्दाचा अर्थ घ्यायला काही हरकत नाही. तेव्हा अशा प्रकारे त्या वामदेवाला तो ब्रह्मराक्षस जेव्हा भेटला तेव्हा त्या ब्रह्मराक्षसाला ज्ञान झालं, बोध झाला. ज्ञान झालं असं मी म्हणत नाही, बोध झाला, त्याला आठवण झाली असं आपण म्हणूया. कारण ज्ञानाचं जे क्षेत्र आहे म्हणजे आत्मज्ञानाशी निगडीत जे विचार आहेत त्या प्रांतामध्ये आपणाला आता जाता येत नाही. त्याच्या या अवस्थेमध्ये फक्त त्याला बोध झाला. तो बोध असा झाला की माझ्या दुष्कृत्यांच्यामुळं मला अनेक अशा प्रकारच्या यातना भोगाव्या लागल्या आणि त्या यातना भोगत असताना जी माझ्या मनाची संत्रस्त अशी अवस्था होती त्या अवस्थेविषयी व्यवस्थितपणे मांडता येणं ही अशक्य आहे अशी अवस्था माझी झालेली होती. म्हणून तो काय झाला, कळकळायला लागला. त्याला पश्चाताप झालेला आहे आणि त्याला असं वाटायला लागलं की वामदेवाला त्यांनी असं प्रार्थनाच केली एक प्रकारे की आपणाला मिठी मारल्यावर मला हे सगळं आठवलं आणि मला हे का आठवलं तर त्याचं उत्तर काही मला देता येत नाही. पण आपल्या मिठीमुळं माझ्या वृत्तीमध्ये फरक पडला ही गोष्ट सत्य आहे. एक वेगळ्या प्रकारचं सत्य विश्वपटलावर या ठिकाणी प्रगट झालेलं आहे आणि या सत्याबरोबर जे अत्यंत महत्त्वाचे 6 उद्दिष्ट आहेत त्यांचा विचारही आपण करायला पाहिजे. हे सत्य बाहेर पडण्यासाठी म्हणून कसं बाहेर पडलं तर सत्समागमातून ते बाहेर पडलेलं आहे, हे पहिली गोष्ट आहे. आणि सत्समागम जेव्हा होतो तेव्हा सत्समागमाचं उद्दिष्ट जरी ज्याला तो होतो त्याला माहीत नसलं तरी सुद्धा कळत न कळत तो जीव अक्षयत्वाशी जोडला जातो, हा पहिला लाभ आहे. दुसरी गोष्ट जर कोणती असेल तर असा समागम जेव्हा होतो, चांगले लोक जेव्हा भेटतात, सद्विचारांची जेव्हा भेट होते, सद्विचार सुरू होतात तेव्हा ते विचार दुष्कर्म प्रवृत्तींना घातक असतात सद्विचार, आणि सत्प्रवृत्तींची जोपासना करण्याची वृत्ती तयार होते आणि त्यानुसार बुद्धितत्व कार्यरत व्हायला लागतं. ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की सत्प्रवृत्ती वाढीस लागण्यासाठी अहंकारादी दोष ज्या अंतःकरणामध्ये असतात त्या दोषांचं परिमार्जन व्हावं लागतं. सत्पुरुषांच्या भेटीतून, संतांच्या भेटीतून, सत्संगातून हे परिमार्जन होत राहतं, ही तिसरी गोष्ट आहे. चौथी गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचं परिमार्जन झाल्यानंतर तीच वृत्ती टिकावी यासाठी म्हणून एक प्रकारची अपेक्षा अशा भेटीगाठी जेव्हा होतात तेव्हा त्या भेटीगाठीतून निर्माण होती आणि त्या अपेक्षांना अक्षयत्वाचं अधिष्ठान अशा भेटीतून मिळत जातं, ही चौथी गोष्ट. पाचवी गोष्ट अशी आहे की अशा प्रकारे जर अधिष्ठान प्राप्त झालं
तर पाप प्रवृत्ती जी आहे त्या पाप प्रवृत्तीचं खत पाणीच बंद होतं आणि सत्वगुणामध्ये जीवाचा प्रवेश होतो आणि सत्वगुणाचा जीवाला लाभ होतो. ही 5वी गोष्ट. आणि 6वी गोष्ट जी आहे, कृपेचा सुंदर अशा प्रकारचा प्रत्यय येत राहतो. कृपेतून अनेक गोष्टींची प्राप्ती होत असते. त्या सगळ्यांची जंत्री या ठिकाणी मी काही देत नाही आणि ते प्रगट करण्याचं कारणही नाही. तर वामदेवानी त्या ब्रह्मराक्षसाकडं बघितलं आणि त्या बघण्यातनं ब्रह्मराक्षसाला पुन्हा 3 फायदे झालेले आहेत. एक म्हणजे त्याचा वृत्तीलय झाला. दुसरी गोष्ट जी आहे, त्यांनी आपलं पाप प्रगट केलं. पाप हे जर ब्रह्मसभेमध्ये किंवा सत्पुरुषांच्या पुढं प्रगट केलं तर पापाला लाज वाटते असं म्हणतात. पापाला लाज वाटते आणि त्या मनुष्याचं पाप दग्ध होत असतं. म्हणून वामदेवापुढं त्यांनी जेव्हा हे 25 जन्म सांगितले तेव्हा प्रत्येक जन्म हा तुम्हाला सांगतो प्रगट होत असताना दग्ध होत गेलेला आहे. हे काही गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं नाही आहे. पण उत्तम साधक जर असेल, आपल्या सद्गुरुचरणी जर तो विनम्र असेल पूर्णतः आणि गुरु प्रेमामध्ये न्हाऊन निघालेला असेल तर त्या साधकाला या गोष्टी जाणवल्याशिवाय राहणार नाही. जसं बाळीकुंडी महाराज म्हणत असत की माझा अवधूत जो आहे तो अवधूत असा आहे की केवळ त्याचं स्मरण जे आहे ना ते स्मरणच कैवल्यप्रद आहे, कैवल्य देणार आहे. का स्मरण कैवल्यप्रद आहे? तर जेव्हा अशा सिद्ध पुरुषांचं स्मरण होतं तेव्हा आपोआपच पाप प्रवृत्तींचं मरण आपोआपच घडून येतं. म्हणून स्मरणामध्ये जीवन आहे. स्मरणामध्ये एक प्रकारचं सुंदर संतुलन आहे. पण पूर्ण संतुलित अशा अवस्थेतला जर सत्पुरुष असेल तर त्याचं स्मरण हे निश्चित तारक आहे आणि पापाला सुद्धा मारक आहे. वामदेवांची ही कथा ही नुसता बोध करणारी कथा नाही आहे. तर जो ही कथा वाचतो त्याला असं वाटायला लागतं की आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण त्या परमात्म शक्तीचा शोध घेण्यासाठी म्हणून प्रवृत्त व्हावं आणि सर्वसामान्य मनुष्यालाही साधक बनवण्याला उपयोगी असणारी अशी ही कथा आहे. म्हणून 29व्या अध्यायाला महत्त्व आहे. आपण विचार करा की वामदेवांनी मग त्या ब्रह्मराक्षसाला काय सांगितलं. वामदेवांनी सांगताना त्याला असं सांगितलं की अरे तुला हा जो बोध झाला, तुला ही जी आठवण झाली, तुला हे जे स्मरण झालं आणि तुला हा पश्चाताप झाला, त्याचबरोबर तुझ्यातल्या वाईट देवभावाचं रूपांतर सद्भावामध्ये झालं. याचं कारण जर काय असेल तर माझ्या अंगावर जी विभूती आहे ती विभूती तुझा स्पर्श झालेला आहे त्या विभूतीचा आणि तुझ्या अंगाला ती लागली, त्या पुण्याईमुळे हे झालं. पुण्य या शब्दाचा अर्थ सुद्धा आपण बघतो. काय पुण्य म्हणजे काहीतरी चांगलं केलं की आपण म्हणतो पुण्य आहे. पण चांगलं करण्यातनं निर्माण काय होतं? समजा आपण एखाद्याला जेवण दिलं, त्याचं पोट भरलं, पण पुण्य दिसतंय कुठं? जेवण दिलेलं दिसतं, त्याचं पोट भरलेलं तो सांगतो की माझं पोट भरलं. तर पुण्य म्हणजे काय याचा जर आपण शोध घेतला तर आपणाला नेमकेपणानं त्या शब्दाच्या अर्थातून एक वेगळा निष्कर्ष काढता येतो. तुमच्या उत्तमासाठी होणाऱ्या ज्या धारणा आहेत आणि त्याचबरोबर ज्या धारणांच्यामुळं तुम्हाला तृप्ती मिळत असते, समाधान मिळत असते, त्याला पुण्य असं म्हणतात. पुण्य या शब्दाचा अर्थ, पुण्य हे दिसत नाही पण ते जाणवतं.
पुण्य हे प्रत्यक्ष काम करताना दिसणार नाही, पण जीवनामध्ये अनेक प्रसंगामध्ये त्याचं अस्तित्व प्रगट होत राहतं. पुण्यामुळं काय होतं, पुण्याईच्या संचयामुळं, त्याचा संचय पुण्याचा झाल्यानंतर नेमकेपणानं जर काय होत असेल तर मनुष्याच्या स्वभावामध्येच फरक पडतो. स्वभाव हा शब्द अध्यात्म क्षेत्रामध्ये एका वेगळ्या स्तरावरनं याचा विचार झालेला आहे. आपल्याला तत्त्वज्ञानांची काही कर्तव्य नाही आणि हे आपण लक्षात ठेवावं असंही आम्ही म्हणत नाही. पण स्वभाव म्हणजे काय तर जीवाची जी मूलभूत अवस्था असते त्या अवस्थेशी निगडीत असलेला भाव म्हणजे स्वभाव. स्वभाव आपला चांगला आहे का वाईट आहे हे आपल्या दोन शब्दावरनं कळतं, कृतीवरनं कळतं, कर्माच्या माध्यमातनं कळतं आणि वृत्तीवरनंही कळू शकतं. आणि जेव्हा उत्तम साधक तयार होतो तेव्हा तो स्वभावात राहतो आणि तो जो स्व आहे तो सत्याशी निगडीत असलेला स्व आहे आणि त्या भावात जेव्हा साधक राहतो तेव्हा त्याला अत्युन्नत अशा प्रकारच्या संवेदना सतत भावत असतात आणि तो भगवंताच्या प्रांतामध्ये अगदी निश्चयपूर्वक अशा रीतीनं कार्यरत होत असतो. वामदेवांनी ते जेव्हा त्या ब्रह्मराक्षसाला हे सांगितलं तेव्हा नेमकेपणानं काय झालं असेल. थोडासा अध्यात्म क्षेत्रातला विचार आपण तत्त्वज्ञानाच्या, कारण तत्वाचं ज्ञान ज्यांना झालेलं होतं असे संत, तेव्हा संतांनी जे सांगितलंय त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला काही हरकत नाही आणि त्याचा अनुभव घ्यावा. विश्वास ठेवायलाच पाहिजे असं नाही, तर अनुभूतीसाठी म्हणून आपण साधना करावी. आपण साधना न करता केवळ टीकात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन जर ठेवला तर दृष्टीदोषच निर्माण होतो. आणि दृष्टीदोष निर्माण होणं म्हणजे नेमकेपणानं काय तर प्रज्ञाचक्षुवर अक्षरशः तुम्हाला सांगतो असं आवरण तयार होतं की सत्याप्रत जाण्यासाठी किंवा सत्याचे निष्कर्ष वर निघाल्यानंतर ते जाणीवीच्या स्तरावर उतरवण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्तीच मिळत नाही. केवळ देहाचे चर्मचक्षुच कार्य, जे दिसतंय तेवढंच खरं मानायची सवय होती. पण दिसतं तसं नसतं असंही पुष्कळ वेळा म्हणतात. त्याच्यावरही विचार व्हायला काय हरकत नाही. तेव्हा अशी अवस्था झाली की त्या ब्रह्मराक्षसाला पश्चात्ताप झाला. आणि पश्चात्तापानं काय होतं हे अगदी थोडक्यात मोजक्या शब्दात जर सांगायचं झालं तर आपल्या मनाचा जो तळ असतो की नाही तो तळच ढवळला जातो. ढवळाढवळ तिथं होते आणि तिथं जे काही विचार संचय झालेला असेल, जे विचार योग्य नाहीत किंवा विकृत आहेत अशा प्रकारचे जर विचार असतील तर ते तत्काळ बाजूला होतात आणि पश्चात्तापानं एक सुंदर अशा प्रकारची जाणीव साधकाच्या अंतःकरणामध्ये कार्यरत होत असते. ब्रह्मराक्षस हा काही साधक नव्हता. मी काही कादंबरी इथं सांगत नाही आणि कादंबरीतल्या कथा नाही, तर हा साधक नव्हता हे सत्य आहे. पण सिद्ध पुरुषाची शक्तीच अशी असते की नव्हत्याचं आहे करणं आणि असल्याचं नसणं करणं ही त्यांची सिद्ध पुरुषांची शक्ती आहे. आणि त्या वामदेवाच्या विलक्षण सम्यक सुंदर प्रगल्भ अशा साधनेतून आणि त्याच्या अवतारित्वातून जो त्याला लाभ झाला तो लाभ म्हणजे असा सुंदर लाभ आहे की ज्या लाभाचा विचार करणं सुद्धा आपणाला अनुभूतीशिवाय शक्य नाही, असा सुंदर लाभ झाला. आणि हा जो लाभ आहे या लाभाला रामकृष्ण परमहंसांनी नाव दिलेलं आहे. परमात्म्याचा जेव्हा लाभ होतो, सौंदर्य म्हणजे सम्यक अशा प्रकारचं विश्वाचं जेव्हा अधिष्ठान सापडतं तेव्हा तो लाभ कोणता
दुकानात आपण बघतो पुष्कळ वेळा शुभ आणि लाभ असं लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ जडाशी निगडीत असतो. पण संतांच्या प्रांगणामध्ये सिद्ध पुरुषांच्या सहवासातून, अवतारी पुरुषांच्या सहवासातून होणारा जो लाभ आहे तो आत्मलाभ आहे. आणि या आत्मलाभाचं वर्णन करताना सगळ्या संतांनी असं केलं. हा लाभ कसा आहे तर गोमटा आहे. हा लाभ गोमटा आहे. गोमटा म्हणजे तो लाभ झाल्यानंतर मनुष्याला कोणत्याही प्रकारची उणीव, त्या उणीवीची जाणीवच राहत नाही. तो कसा होतो मनुष्य? या आत्मलाभातून मनुष्य काय होतो तर आत्मज्ञानी होतो. तो मृत्युंजय होतो. आणि त्याला असं कळून चुकतं की मी जीव नाहीच, तर सर्वांतर्यामी असणारा असा जो शिव आहे तो शिव आणि मी एकच आहे हे आत्मलाभातून कळत असतं. ब्रह्मराक्षसाला झालेला पश्चात्ताप हा विश्वाला प्रबोधन करणारा असा पश्चात्ताप आहे. तेव्हा या पश्चात्तापाच्या पुढं काय घडलं हे आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. हरिः ओम. विठ्ठल 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 विठ्ठल